आमचंही तुम्हाला जेवढं सहकार्य तेवढं आम्ही नक्कीच याच्याकडे लागणार सगळं. हो. नमस्कार, मी विजय काते. आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल. बांगलादेश या देशामध्ये जो चाललेला हिंसाचार, ह्या हिंसाचाराचे परिणाम कुठेतरी भारत देशामध्येही उमटत आहेत. परंतु ह्या मीरा भाईंदर शहरातली युवा सेना अगदी सरसावल्या आहेत, कारण मीरा भाईंदर शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कायदा ह्या सुव्यवस्थेच्या अंतर्गत मीरा भाईंदर शहरामध्ये कुठलाच हिंसाचार घडू नये. आणि दुसरी गोष्ट आहे की जे बांगलादेशी घुसपेटी जे आपल्या ह्या शहरामध्ये आहेत त्यांच्यावरती ही पोलिसांच्या मार्फत कारवाई व्हावी, यासाठी आज त्यांनी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांची भेट घेतली. नक्की त्यांच्या ह्या भेटीमध्ये कुठल्या गोष्टीवरती आज त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. गेले काही दिवस बांगलादेशमध्ये जो हिंसाचार उसळलेला आहे त्या अनुषंगाने बातम्यांमध्ये सुद्धा बऱ्याच न्यूजमध्ये येत आहे की तिथले हिंदूंची मंदिरं टार्गेट केली जात आहेत, हिंदूंना टार्गेट केलं जात आहे. आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, देशाचे अमित शहाजी असतील, संरक्षण मंत्री असतील, सर्वच देश सांभाळायला सक्षम आहे. पण देश सांभाळत असताना आपलं शहर सुरक्षित ठेवणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही पत्र दिलं की जे ह्या हिंसाचारामधून ज्या काही बातम्या येत आहेत त्याने आपल्या शहरामध्ये दंगे होऊ नये, ह्याचे मेसेज कुठे व्हायरल होऊ नये. तसेच आपले जे प्रत्येक युवकांची संघटना आहे, या संघटनेमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र बोलून पोलीस प्रशासनाने, पालिका प्रशासनाने एक बैठक लावावी, जेणेकरून त्या मार्गदर्शनाखाली आज आपलं शहर शांत आणि सुरक्षित कसं राहील. कारण गेली 22 जानेवारीला जी घटना घडली, आपल्या शहरामध्ये एक ठिणगी उडाली दंग्याची. पण आदरणीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब आणि प्रामुख्याने आपण सर्व पत्रकार आणि शहरातील जे प्रतिष्ठित व्यक्ती, नेते आहेत, ह्या लोकांनी हे शहर शांत केलं. पण दंगल घडल्यानंतर शहर शांत करून महत्त्वाचं नाही आहे, ती दंगल घडू नये यासाठी आपल्याला पहिला आधी आपल्याला सांभाळता आलं पाहिजे हे शहर. म्हणून आम्ही सर्व युवा सेनेच्या टीमने आज इथे भेट दिली. आमचे युवा सेनेचे हितेश सिंग यांनी बांगलादेशी जे इथे अनधिकृत राहतात त्याबाबत शोध करून त्यांची आयडेंटिफाय, त्यांना व्हेरीफाय करून त्यांनाही त्यांच्या मायदेशी परत पाठवावं अशी त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे. या कामासाठी आज आमच्या युवा सेनेचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. आमचे कार्यकारिणी सदस्य स्वराज पाटील आहेत, आमचे पवन घरत आहेत, संकेत गुरव आहेत, सूरज चिमुकले आहेत, प्रफुल्ल आमगावकर आहेत, आमच्या IT सेनेचे वीरेंद्र दरेकर आहेत, रिंकेश आहेत, सर्व पदाधिकारी, सर्वांची नाव, या सर्वांचे मी आभार मानतो की युवा सेनेच्या माध्यमातून यांनी आज शहर शांत करण्यासाठी एक महत्त्वाचा पाऊल माझ्याबरोबर उचललेला आहे. आदरणीय पूर्वेजी सरनाईक साहेब यांच्या आदेशाने आज आम्ही या शहरातून सुरुवात केली आहे. माझं महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील प्रत्येक युवकांना आव्हान आहे की आपलं शहर, आपलं राज्य, आपला देश सुरक्षित ठेवण्यासाठी आपण युवकांनी हा पुढाकार घ्यावा. या सर्व विषयावरती पोलीस उपायुक्त यांचे काय मत आहे? पोलीस उपायुक्त जे प्रकाश कुमार गायकवाड सर आहेत, त्यांनी पूर्ण सहकार्य करायचं ठरवलेलं आहे. त्यांनी स्वतः आमच्याबरोबर उपस्थित राहून सर्व युवकांना एकत्र करून शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केलेलं आहे.